मंडळी साऊथच्या पिक्चर मधली फायटिंग तुम्ही पाहिलीच असेल. समोर 10-12 गुंड असले तरी हिरो त्यांना एकटाच पुरून उरतो. अगदी हिरोवर जर कोणी पाठीमागून वार करायला गेलं तर हिरो त्याचा वार मोडीत काढतो. असाच एक सीन तमिळनाडूत गेल्या 1-2 दिवसात झालाय. पण यावेळचा सीन पिक्चरमध्ये नाही तर तमिळनाडूच्या राजकारणात झालाय. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री हिरो तलपती विजय यांच्या आमदारांना तब्बल 35 कोटींची ऑफर देऊन त्यांचा पक्ष फोडण्याचा आणि सरकार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. पण थलपती विजयने हा डाव एखाद्या पिक्चरच्या ॲक्शन सीन सारखाच हाणून पाडलाय. तर नेमकं काय झालं? विजयांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न कुणी केला? आणि विजयांना ऑपरेशन रणविजय हे कसं फेल केलं? हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी स्वप्नील. आपण पाहताय आपला विषयच भारी. मंडळी, 2च महिन्यापूर्वी तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये थलपती विजय यांचा पक्ष असलेल्या टीव्हीकेला सर्वात जास्त 107 जागा मिळाल्या. त्यानंतर थलपती विजय यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांचा पाठिंबा घेऊन तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन केलं. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय हे राजकारणात अजून नवखेत, मात्र तरी देखील सर्व गोष्टी व्यवस्थित जुळवून आणत त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणात आपला पाय घट्ट रोवला. मात्र आता त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे नेते आणि मंत्री आर. निर्मल कुमार यांनी आरोप केलाय की अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या आमदारांना प्रलोभने देऊन पक्षांतर घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकारची सुरुवात झाली ती टीव्हीके आमदार एम. एल. राजा यांच्यापासून. राजा यांच्या म्हणण्यानुसार त्यांना एका व्यक्तीकडून फोन आला होता. त्या व्यक्तीने विधानसभा अध्यक्षांविरोधात येणाऱ्या एका ठरावाच्या वेळी डीएमकेच्या बाजूने मतदान करण्यासाठी तब्बल 35 कोटी रुपयांची ऑफर दिली. मात्र राजांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला आणि फोन कट केला. यानंतर मात्र प्रकरण आणखी गंभीर झालं. राजा यांनी ही ऑफर नाकारल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्या. त्यामुळे या आमदाराने थेट पोलीस ठाणे गाठून या प्रकाराविरुद्ध तक्रार केली. हा सर्व कट उधळून लावला. तक्रारीनंतर चेन्नई पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिरुनावुकरास, नरेश आणि त्यागराजन या तिघांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीमध्ये एका राजकीय सर्वेक्षण संस्थेचा प्रमुख असलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे. पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक दावा समोर आला. तपास यंत्रणेनुसार अटक करण्यात आलेल्या नरेशची भेट डीएमकेचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या भावासोबत झाली होती. तसेच तिरुनावुकरासू यांनी हे संपूर्ण काम सेंथिल बालाजी यांच्या सांगण्यावरून केल्याचा संशय तपासात आता व्यक्त करण्यात आलाय. समोर आलेल्या माहितीनुसार विजय यांच्या पक्षाच्या 15 आमदारांना एकाच वेळी राजीनामा द्यायला लावायचा आणि थलपती विजय यांचं सरकार अल्पमतात हाणून पाडायचं, असा डाव हा आखला होता. 15 आमदारांनी प्रत्येकी 35 ते 50 कोटी रुपयांची ऑफर देखील त्यासाठी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. मात्र गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसल्याचं बोललं जात आहे. या सर्व घडामोडींनंतर विजय यांच्या टीव्हीकेने डीएमकेवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षाचा आरोप असा आहे की त्यांच्या आमदारांना पैसे आणि दबावाच्या माध्यमातून फोडण्याचा प्रयत्न केला गेला. लोकशाहीला धक्का देणारी ही गंभीर घटना असल्याचा दावा टीव्हीकेने केला होता. मात्र या आरोपांवर अद्याप न्यायालयीन निर्णय झालेला नसून तपास सुरू आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यात अपेक्षेपेक्षा लवकर विधानसभा निवडणुका होऊ शकतात असे संकेत दिले होते. त्यानंतर लगेचच हे कथित घोडेबाजार प्रकरण समोर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले. पक्षाविरोधी हा कट उधळून लावण्यात थलपती विजय यांना मोठं यश मिळाले. गेल्या 40 दिवसांपासून अशा प्रकारे आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी डीएमकेवर केला. मात्र दुसरीकडे डीएमकेने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. उलट डीएमकेनेच टीव्हीकेवर आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केलाय. पक्षाने राज्यपाल आणि सतर्कता विभागाकडे तक्रार दाखल करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. डीएमकेचा दावा असा आहे की एमडीएमकेचे नेते वायको यांनी सार्वजनिकरित्या असा दावा केला होता की विजय यांना काही आमदारांना आपल्या पक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली होती. या विधानाचा आधार घेत डीएमकेने विजय यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अण्णा द्रमुक पक्षातील अनेक माजी नेते आणि पदाधिकारी टीव्हीकेमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. सुमारे 15 माजी आमदार, 5 माजी मंत्री आणि शेकडो कार्यकर्ते लवकरच थलपती विजय यांच्या पक्षात प्रवेश करू शकतात, अशी माहिती समोर येते. यामध्ये माजी मंत्री सी. विजय भास्कर, एम. आर. विजय भास्कर, एम. एस. एम. आनंदन आणि एस. वलारमती यांची नावं चर्चेत आहेत. तसेच माजी केंद्रीय मंत्री एम. के. अलगिरी यांच्या कन्या कायल विझी यांच्याही टीव्हीके प्रवेशाची शक्यता व्यक्त केली जाते. अण्णा द्रमुकमधील अंतर्गत मतभेद आणि टीव्हीकेची वाढती ताकद यामुळे तमिळनाडूच्या राजकारणात आगामी काळात मोठं राजकीय फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते.
मंडळी 2022ला आपल्याकडे अशी स्थिती उद्धव ठाकरे यांची देखील झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड केलं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार अल्पमतात आलं आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळलं होतं, परंतु थलपती विजय हे राजकारणात नौके असताना देखील त्यांनी हे कट वेळीच ओळखून हाणून पाडलाय. त्यामुळे सध्या तरी सरकार सुरक्षित झालंय. मात्र थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पूर्ण बहुमत नसल्यामुळे भविष्यात देखील असेच काही प्रसंग निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. तेव्हा या सर्व गोष्टींना थलपती विजय कसं तोंड देणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणाच्या अधिकृत तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सध्या या प्रकरणात दोन्ही पक्ष एकमेकांवर गंभीर आरोप करतायत. एका बाजूला 35 कोटींच्या ऑफरचा दावा, अटक आणि पोलिसांचा तपास आहे, तर दुसऱ्या बाजूला डीएमके कडूनही टीव्हीके विरोधात चौकशीची मागणी केली. त्यामुळे सत्य नेमकं काय आहे हे आगामी पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या संपूर्ण घडामोडींवर तमिळनाडूचं राजकारण पुन्हा एकदा तापलं असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? थलपती विजयचे आमदार फोडून तमिळनाडू सरकार अस्थिर करण्याचा हा प्लॅन कुणाचा असेल? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.